आज राज्यामध्ये मतदानाचा दिवस आहे। मी आज कलिना विधानसभा मतदारसंघातील या मतदान केंद्रावरती आहे आणि इथे ज्या नागरिकांनी मतदान केलेलं आहे मी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे। आज मतदान पार पडलेलं आहे। तुम्ही मतदान केलेलं आहे, काय विचार करून केला आणि त्याविषयी काय सांगा? मतदान म्हणजे इथल्या सर्व जनतेला बदल हवा आहे। जो आमदार गेली 10 वर्ष इथे लोकांना खोटी आश्वासनं देत होता की मी ही कामं केली ती कामं केली, पण कामं काय कोणती झालेली नाही आहेत। फक्त लोकांना खोटी आश्वासनं देण्यापलीकडे त्यांनी काही लोकांना दिलं नाही। त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांच्या मनात राग खतखततो आहे आणि तो राग आज त्यांनी आपल्या मतपेटीद्वारा व्यक्त केलेला आहे। त्यामुळे ह्या वेळेला नक्कीच कलिना विधानसभेमध्ये कमळ खिलल्याशिवाय राहणार नाही। सर्वसामान्य नागरिक आहात की कुठल्या पक्षाचे पदाधिकारी आहात? आम्ही पक्षाचे पदाधिकारीसुद्धा आहोत, पण प्रथम इथले आम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहोत, भारताचे नागरिक आहोत, मुंबईचे नागरिक आहोत। त्या अनुषंगाने आम्ही प्रथम बोलतो, त्यानंतर आम्ही पक्षाच्या माध्यमातून बोलतो। आज मतदान केलं, काय वाटतं? काय कुठले मुद्दे प्रकर्षाने कुठल्या मुद्द्याला धरून तुम्ही मतदान केलं? आता लोकशाहीचा जो विजय होता 16 जो सुरू होता एवढ्या 10 दिवसांमध्ये, तो 16 आज संपन्न झालेला आहे। आणि या सोहळ्यामध्ये आपण मुख्यमंत्र्यांनी जितक्या हिरिरीने 2.5 वर्षात जी कामं केलेली आहेत समाजहिताची आणि लोकांसाठी, आणि जे देवीला गणपतीला आणि किंवा ह्याला जे मुद्दे त्यांनी मांडलेले होते, लाडकी बहीण असो, लाडका भाऊ असो, किंवा वयोश्री योजना असो, किंवा विद्यार्थ्यांसाठी जे योजना त्यांनी राबवल्या गेल्या आहेत, त्या योजनेला बघून लोकांनी मतदान 100% केलं असणार। बाबा साहब अम्बेडकर ने जो हमको अधिकार दिया हुआ है, आज हमने वो अपना बजा दिया है और आगे वाला जो अभी 23 तारीख को जो रिजल्ट है उसका इंतज़ार रहेगा। क्या वोट करते टाइम मन में क्या भावना थी, क्या सोच के वोट किया? वोटों का जो विचार था उसमें भाई जो हमारे स्थानीय आमदार थे उन्होंने अच्छे काम किए हुए हैं, तो लोगों में उत्साह का माहौल है, तो लोग घर से निकल के मतदान कर रहे हैं। हाँ, थोड़ा सा टक्केवारी कम है कि मतलब त्यौहार वगैरह था, लोग गाँव गए थे वो आ नहीं पाए हैं, तो इसलिए, लेकिन जो निकले हैं वो अच्छे खासे मतलब तादाद में निकले हैं और अच्छा माहौल है। हमको लगता है कि हम लोग रिपीट करेंगे इसमें और महाआघाड़ी की सरकार बनेगी। मुद्दे आमचे महत्त्वाचे महिलांची सुरक्षितता आणि कुर्ल्यामधील पाण्याचा प्रॉब्लेम आणि इतर कुठल्याही गोष्टी जर रात्री अपरात्री आम्ही बिंदास हिंडू शकलो पाहिजे, फिरू शकलो पाहिजे, आणि जो कोणी निवडून येणार आहे त्याने ॲटलिस्ट 5 वर्षात 5 वेळा तरी तोंड दाखवावं, ह्या मुद्द्यानेच आम्ही मतदान करण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहे आणि आमचा मतदानाचा हक्क गाजवलेला आहे। मतदान करणं हे पूर्ण नागरिक लोकांचं एक हक्क आहे, त्याच्यामुळे ते करणं जरुरीच आहे। एक मतदान, एक वोट हे भरपूर किमतीचं आहे। एका वोटिंगमुळे किती म्हणजे कोण येऊ शकतं आणि कोण नाही येऊ शकत, ह्याच्यामुळे आम्हाला मतदान करणं जरुरी आहे, म्हणून आम्ही मतदान केलं। तुम्ही कुठल्या मुद्द्याला धरून मतदान केलं? मुद्द्याला धरून असं काय वाटलं की बाबा कुणाला करावं? आता आम्ही लेडीज आहे म्हणजे आम्हाला, तुम्हाला माहिती आहे आम्ही कोणाला केलं असेल तर आम्ही बोलू शकत नाही तुम्हाला। तुम्ही केलं काय? आहे ना, आम्हाला लाडकी बहिणींनी केलं त्याच्यामुळे केलं। आज मतदान पार पडलेलं आहे, तुम्ही मतदान केलंय का? हो, मी 100% मतदान केलेलं आहे आणि सकाळी 7:30ला जाऊन पहिलं मतदान केलेलं आहे। काय मतदान करत असताना एकूण कुठल्या मुद्द्याला धरून तुम्ही मतदान केलं? सर्वप्रथम तर मी या महाराष्ट्रामध्ये राहतो, या महाराष्ट्राचा नागरिक आहे आणि महाराष्ट्राचा विकासाच्या दृष्टीने चालणाऱ्या या गोष्टींसाठी, डेव्हलपमेंटसाठी, रोजगार बेरोजगार असं महिलांच्या शिक्षणासाठी आणि येणाऱ्या भवितव्यामध्ये ज्याप्रमाणे महाराष्ट्राचा विकास होईल या दृष्टीने मतदान केलेलं आहे। आज लोकशाहीतला उत्सव आहे आणि कलिना विधानसभामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य माणसांनी मतदानाला आलं पाहिजे, प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे, आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे। तर सर्व कलिना मतदान संघातील सर्व सुज्ञ नागरिकांना माझी अशी नम्रतेची विनंती आहे की प्रत्येकाने यावे, आपला मतदानाचा हक्क बजावावा। सरकारने सर्व मतदान केंद्रावर सर्व सोयी उपलब्ध केलेल्या आहेत आणि मतदानाचा टक्का फार कमी आहे, तरी जास्तीत जास्त लोकांनी मतदानाला येऊन आपलं मतदान पार पाडावे ही माझी नम्रतेची विनंती आहे। तर ह्या होत्या कलिना विधानसभा मतदारसंघातील ज्या नागरिकांनी आज मतदान केलेलं आहे त्यांच्या प्रतिक्रिया। मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई।